सो यातले सिलेक्टेड डिझाईन्स आपण फायनल करून घेतले ना की मग आय थिंक हे सगळं. अरे वा, पुरणपोळी. ए आम्हालाही हवी आहे पुरणपोळी. ब्रो एक नंबर रे, तू करेक्ट बोलला. कोणीतरी आलंय पुरणपोळ्या घेऊन. काय तेच नाक या तुझा. आलो आपण. गॅरी एक मिनिट, पुरणपोळी खायला आलायस का तू इथे? नाही, पण पुरणपोळ्या आल्या ना इकडे आणि ते आपल्याला वेलकम करतायत. अरे पुरणपोळी 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 पुरणपोळी. गॅरी, मिस मधुमालती, आपण ब्रेक घेऊया सर. मी पाणी पिऊन येते. अहो ऐका तर. मी आलोच सर, मी आलोच. मिस्टर बोलपट, अरे काय इतकी इम्पॉर्टंट मीटिंग आहे आज, डील फायनल करायची आणि यांना पुरणपोळ्या खायचं काय सुचतंय? पण आज ही पुरणपोळी आणली आहे कोणी? हा 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 हा, ही पुरणपोळी खाऊन डायरेक्ट स्वर्ग मध्ये पोहोचलो आपण. काय पुरणपोळी झाली भाऊसाहेब, एक नंबर. आपल्याला जाम आवडली. हो ना, जिभेवर ठेवली तरी विरघळतीये. किती खाल्ल्या ना तरी कमीच पडतील. बरोबर बोललास. गेल्या जन्मीचं पुण्य असायला हवं पुरणपोळी खायला मिळण्यासाठी. अरे ब्रो ये ना, टेस्ट तर कर. अरे टेस्ट तर कर. सेम टू सेम मयुरीच्या हातची चव आहे. घे ना. नाही नाही, अजिबात नाही. मी फक्त एवढं सांगायला आलोय की तुमचं पुरणपोळ्या वगैरे खाऊन झाल्या की आत या, मीटिंग सुरू करायची. अरे ब्रो थांब, तू ये. हे बघ, अरे टेस्ट कर तर काय टाइम नाही लागणार. 2 मिनिटात 20-25 पुरणपोळ्या संपवशील. चल ना. नको म्हटलं ना मी एकदा. मीटिंग साठी उशीर होतोय एवढंच सांगायचंय मला. हे खाऊन झालं की आत या. अरे ब्रो, पण भाऊसाहेब, तुला हे सगळं पण जमतंय माहित नव्हतं आम्हाला. अहो त्याला अजून खूप काय काय जमतं. पण खरंच एवढी चविष्ट पुरणपोळी मी आयुष्यात तरी खाल्ली नव्हती. जरा रेसिपी सांग ना मला, म्हणजे बायकोलाही सांगतो मी. सांग 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 ना, सांग सांग सांग. हो बोलपट, ती काय भाऊसाहेबची रेसिपी नाही, ती मयुरीची रेसिपी आहे. मयुरीची. हो भाऊसाहेब सांग ना, सगळ्यांना सांग. मयुरीची रेसिपी सांग. सांग 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 ना, सांग ना. सांग. सगळ्यात आधी चणा डाळ घ्यायची, ती छान मऊ शिजवून घ्यायची आणि त्यामध्ये जेवढी आपण डाळ घेऊ तेवढाच गुळ घ्यायचा. कधी कधी तो गुळ पटकन तुटत नाही, कारण तो आपल्या राजवीर सरांसारखा कठोर वाटतो. पण तो गुळ असा छान किसून घेतला ना की सगळ्या मिश्रणासोबत एकजीव होतो. जसे आपले राजवीर सर त्यांच्या कामामध्ये हरवून जातात. मग हे सगळं मिश्रण मध्यम आचेवर ढवळत राहायचं. आता बघा, जेव्हा आपल्या कामात लक्ष नसतं तेव्हा आपले राजवीर सर आपल्यावर चिडतात. अगदी तसंच जर मिश्रण ढवळताना आपलं लक्ष नसेल तर ते करपतं. हा, पण आपण काम चांगल्या पद्धतीने केल्यावर तेव्हा आपले सर आपलं भरभरून कौतुक करतात. अगदी तसंच जेव्हा हे मिश्रण खूप छान शिजतं ना तेव्हा ते खूप छान पद्धतीने मिळून येतं. आणि मग त्यामध्ये आपण चवीला थोडीशी वेलची आणि थोडंसं जायफळ टाकायचं, म्हणजे त्याचा गोड सुगंध सगळीकडे पसरतो. अगदी तसंच आपल्या सरांचा मूड चांगला असला की आपल्या सगळ्यांना आपोआप जाणवतं. आणि मग हे पुरण एकदा तयार झालं की ते पारीमध्ये छान भरून त्याच्या पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या. कधी कधी आपले सर कामाच्या बाबतीत आपली परीक्षा बघतात. अगदी तसंच
जेव्हा आपण ती पोळी तव्यावर टाकतो तेव्हा ती करपू नये म्हणून आपण अलर्ट राहावं लागतं. आणि मग काही मिनिटातच खमंग पुरणपोळी तयार, आपल्या राजवीर सरांच्या स्वभावासारखी, अगदी गोड. आणि मग त्यांच्यासारखीच आपली सगळ्यांची फेवरेट. वा 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 भाऊसाहेब वा. पुरणपोळीची रेसिपी सांगताना प्रत्येक ठिकाणी राजवीर सरांचं नाव घ्यायचं कसं काय सुचलं तुला? नाही म्हणजे वर्णन अगदी परफेक्ट केलंस त्यांचं. हे ना एकदम परफेक्ट वर्णन केलंय, म्हणजे मयुरी करेल ना एकदम तसं वर्णन केलंय भाऊने. कसं रे भाऊसाहेब, मयुरी सारखं कसं केलं, कसं? अहो सर, ही रेसिपी मयुरी मॅमची आहे ना, त्यामुळे वर्णन सुद्धा मयुरी मॅम सारखंच. जर आता इथे मयुरी मॅम असत्या तर त्यांनी राजवीर सरांचं जसं वर्णन केलं असतं तसंच वर्णन मी सुद्धा केलं. आता फक्त एकदा राजवीर सरांनी ही पुरणपोळी खाऊन बघितली की आपल्याला कळेल त्यांना ही आवडली की नाही. अरे खाणार ना, असं कसं नाही खाणार ब्रो? चल ना, जाम मेहनत केली आहे ना त्याने. अरे पागल होशील तू खाऊन, पागल. प्लीज. झाल्या सगळ्यांच्या पुरणपोळ्या खाऊन? चला सगळे आता कामाला लागा. चला. भाऊसाहेब, तुझ्या मिस मयुरींना जर असं वाटत असेल ना की हे असं पुरणपोळी वगैरे खाऊ घालून मला आमच्या जुन्या गोष्टी आठवतील आणि सगळं काही आधीसारखं होऊन जाईल, तर त्यांचा खूप मोठा गैरसमज होतोय. कारण असं काहीही होणार नाहीये. मनाला झालेल्या काही जखमा कधीच भरत नाहीत भाऊसाहेब. त्यामुळे आता मिस मयुरीच काय, त्यांचं नावही कधी आठवणार नाहीये मला. आमच्यातलं सगळं काही संपलंय भाऊसाहेब, कायमचं. पुरणपोळ्या समोर असताना ब्रो असं न खाता कसा जाऊ शकतो? एवढा ठासू प्लॅन फेल केला आपला. अरे हो ना, मी माझ्या त्या बिचारा आईला कधी सध्या ह्या चपात्या हा त्या करायला पण मदत नाही करत, आणि इकडे भाऊ साहेबला मयुरी सारख्या पुरणपोळ्या बनवायला मदत करत होती. आणि ते राजवीर सर बघितलं ना कसे खडूस सारखे निघून गेले. ब्युटी, खडूस नको ना म्हणूस त्यांना. नाही, का नाही बोलायचं? खडूस का नाही बोलायचं? आपल्याला पण आहे ना ब्रोचा थोडा रागच आलाय. तू एक काम कर, डायरेक्ट ब्रो कडे जा आणि बोल ब्रो. म्हणजे तू ब्रो नको बोलू, त्याला बोल का तू आता जादा करतोय, बस कर आता. मी काय म्हणते, मयू तू ना अशीच जा आणि एका घावात 4-5 तुकडे करून टाक. करून ये. नाही ब्युटी, मी असं नाही करू शकत. का मयू, तू कधीपासून ती अशी ती गुमसुम गुमसुम गुप्पू चुप्पू कधीपासून झालीस तू? नाही तर काय, पुरणपोळीचा प्लॅन फेल होईल असं आपल्याला वाटलंच नव्हता ना. कधी जाणार आहे ब्रोचा गुस्सा? आपल्याला पण आहे ना थोडा थोडा आता फ्रस्ट्रेट व्हायला लागलाय. मयू आता ना तूच काहीतरी कर बाबा. ब्युटी, अगं प्रेमाच्या बाबतीत घाई करून नाही चालत. राजवीर सरांना आधीच मी एवढं दुखावलंय. आता मला जे काही करावं लागणार आहे ना ते सगळं शांतपणे आणि विचार करून करावं लागणार आहे. हो पण काय
नक्की काय काय करायचं काय नक्की? हे बघ, ते असं म्हणाल की त्यांना माझं नावही आपण एक गोष्ट करू शकतो. काय? ऐक, सर म्हणाले की त्यांना माझी आठवणही नकोय, पण आपण असं काहीतरी करू शकतो ज्याच्यामुळे सरांना सारखी माझी आठवण येत राहील. कसं वाटतंय? भारी सॉलिड एक नंबर आहे, एक नंबर. काम आवडलं आपल्याला. पण नक्की काय करायचं? आपल्याला पण नाही कळलं. मी सांगते. कशी वाटते आयडिया? हे घे नंबर. मी काय म्हणते, आपण लगेच कामाला लागूयात. हा ऐका ना, पण एक शंका आहे. आता काय? म्हणजे आता आपण हे सगळं करतोय तर आपण सरांना फसवतोय असं नाही ना होणार? सांगा ना. नाही हा उलट ना, राजवीर सरांच्या मनात जे काही आहे ते तू त्यांच्या ओठावर आणायला त्यांना मदतच करणार आहेस. हो ना? हा एक काम करूयात, आपण आहे ना या सॉलिड आयडियाचा सॉलिड जुगाड लावायला आत्ताच जातो. हा. तुम्ही पण रेडी राहा. मी पण लगेच कामाला लागते. हा. मिस मधुमालती कुठे? माहित नाही सर. मीटिंगला इतका लेट होतं, गेल्या कुठे आहे? ब्रो 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 चल 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 निघायचं आपल्याला. चल. अरे, तू कुठे निघालास? कुठे म्हणजे ब्रो, तुझी तब्येत ओके ना? अरे तू ना आजकाल सगळं विसरायला लागलाय, तुझ्या काय पण लक्षात राहत नाही. आज आपली खूप जरुरी मीटिंग आहे, त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे. असं काय करतो तू? पण दिवसभर नाही का प्रिपेअर करत होतो. हे बघ, ह्या फाईल आहेत, सगळे डिझाईन बरोबर का एकदा चेक करून घे. सगळे डॉक्युमेंट आहेत का ते जायचंय आपल्याला. ते सगळं ठीक आहे, पण तुला अचानक काय झालं? तुझी तब्येत ठीक आहे ना? आपण एकदम फिट अँड फाईन आहे ब्रो. आपण ठरवलं एका कामाच्या मामल्यामध्ये एकदम सिरियस व्हायचं. किती दिवस भंकस करत बसणार ना ब्रो, कधीतरी शिकायला पण पाहिजे. आर यू सिरियस गॅरी? आपण कशाला भंकस करू ब्रो? हे बरं आहे तुझं. एका साईडला तूच बोलायचं का गॅरी कामाच्या मामल्यामध्ये सिरियस व्हायला पाहिजे, मग तूच बोलतो का गॅरी तू तर भंकस करतोय. कोर्स आपण सिरियसच आहे ना ब्रो. आपल्याला यायचं आहे. आपण कधी नव्हे ते स्वतः येऊन तुला बोलतोय का आपण इनिशिएटिव्ह घेतोय, तर तू आपल्यावर भरोसा ठेवत नाही. असं नाही, आपल्याला काय पण माहित आहे. आपण येणार आहे तुझ्यासोबत. आपण येणार आहे म्हणजे येणार आहे म्हणजे येणार आहे म्हणजे येणार आहे. गॅरी ओके चल चल. एक्सक्यूज मी मॅडम. येस मॅम, बोला. माझं ना तुमच्याकडे एक छोटंसं काम होतं. मला सांगा की राजवीर सराफांची आज इथेच अपॉइंटमेंट आहे ना? हो आहे ना. ग्रेट. माझं ना एक छोटंसं काम होतं, म्हणजे 2च मिनिटं लागतील. म्हणजे राजवीर सराफांचंच काम आहे, त्यांच्याकडूनच आली आहे मी. मला तुमची एक मदत लागेल फक्त जराशी. कोणतं काम? सांगते ना. ब्रो ब्रो हे बघ ब्रो, लॉटरी लागली आपल्याला. हवं काय मेसेज आहे? लॉटरी लागली आपल्याला, लॉटरी. अरे हो गॅरी. अरे पण बघ ना, त्यांना उत्तर पण द्यावं लागेल ना. काय द्यायचं बघ ना. गॅरी मी बघतोय. अरे मी गाडी चालवतोय. अरे ब्रो, हे पण जरुरी आहे ना, बघ ना. अरे हो बघितलं मी. अरे ब्रो लवकर बघ ना. हे घे ना, हातात घे ना. हे बघ. अरे हो गॅरी. अरे गॅरी, पोलीस, ट्रॅफिक पोलीस. पळो. चल. सर सॉरी हे पहा, मी कधीच असं काही करत नाही. गाडी मी शिस्तीतच चालवतो. ते नेमका माझा भाऊ मोबाईल मध्ये काहीतरी दाखवत होता. सॉरी ना साहेब, चुकून झालं. सॉरी. लायसन्स दाखवा. बघताय काय? लायसन्स दाखवा. दाखवेल. दाखव ना.
तुमच्याकडे बघून तरी तुम्ही सुशिक्षित वाटताय. साधी गोष्ट कळत नाही का हो तुम्हाला? गाडी चालवताना कधी मोबाईल बघायचा नसतो, साधा रूल आहे हा. काही झालं असतं म्हणजे? मोबाईल काय नाही, काय नाही हो साहेब, तुमच्यासारखे आम्ही रोज बघतो. कोणाशी बोलत होतात? नक्कीच गर्लफ्रेंडशी बोलत असणार फोनवर, हो ना? हं? तुमच्या या मोबाईलमुळे ना आमची कामं वाढलीत आता. पेपर्स द्या गाडीचे, पेपर्स द्या गाडीचे. हा हो हो साहेब साहेब आणेल आणेल पेपर आणेल तो. पेपर घेऊन ये. अरे गॅरी तू तिला आत टाकतील आपल्याला. जा ना, अरे निघ, जा. साहेब ते फर्स्ट टाइम झालं. हे हा साहेब पेपर घ्या ना. हे बघा, या वेळेस सोडतोय बर का. पुढच्या वेळेस असं झालं नाही पाहिजे, हा हा सर. नाहीतर दोघांचंही लायसन जप्त होईल बर का. हे कोण आहेत? कोण नाही कोण नाही काय नाही सर. सर सगळ्या नाही चल रोज चल. ब्रो ते लेफ्ट लागे ना गॅरेज मध्ये. गराज मध्ये कशाला? अरे नाही नाही ब्रो, ड्रायव्हर अंकल बोलले का गाडी चेक करून द्या आता बंद पडेल. चला 5 मिनिटचं काम आहे, घे ना. गॅरी, महत्वाची मीटिंग आहे आपली आज, इम्पॉर्टंट डील आहे. अरे ब्रो 5 मिनिटचं काम आहे. आपण त्याला सांगितलं तर एकदम फास्ट करून टाकेल. हे बघ इथे लेफ्टला. गॅरी, शक्य तितक्या लवकर कामावर. हो ब्रो 5 मिनिट नुसतं. तू मोजायला ना 5 मिनिट आपण बोलवतो. हे राजू. हा आलो सर. काय बोलतो? काय गॅरी साहेब, आज बरेच दिवसाने आलात गॅरेजवर. अरे बघ ना गाडी गचके खाती काय? असा करेक्ट ओळखतो राजू तू. म्हणजे काय सर, मला गाडी बघूनच कळतं गाडीमध्ये काय प्रॉब्लेम झाला आणि काय नाही ते. म्हणून तुझ्याकडे आणतो का नाही गाडी एव्हरी टाइम. बरं चल बघ लवकर, आपल्याला ना टाइम कमी आहे, मीटिंगला जायचं. बघ ना लवकर. हो, एक बोलू गॅरी साहेब, आपली कार आहे ना ती आपल्या गर्लफ्रेंड सारखी असते. हो, तर गर्लफ्रेंडला कसं सारखं मस्का मारायला लागतं, तिला सारखं समजवायला लागतं, तसंच कारचं पण आहे. तिचं आपल्याला वेळोवेळी ऑइलिंग फंक्शन, ब्रेक फंक्शन, क्लच फंक्शन, कूलंट, बॅटरी सगळं चेक करायला लागतं. शप्पथ 17 लफडी येतात नाही तर. अरे काय करेक्ट बोलतो राजू तू. हो, मी करेक्टच बोलतो. आणि आपण कसं आपल्या गर्लफ्रेंडला लवशिप देतो, तशी आपल्याला आपल्या गाडीला पण लवशिप द्यायला लागते. म्हणजे लवशिप म्हणजे काय, तिच्यावर प्रेम करायला लागतं. का माहितीये का, प्रेम नाही केलं तर ती रुसून बसते. बरोबर. आणि मग बसायचं तिचा राग घालवत. ओ राजवीर सर, काय असं काय बघताय? कटिंग घेणार? कटिंग नाही नाही, तो फक्त त्याचा प्रेमाचा चहा घेतो. बरं बघ ना तू ते गाडीला लवशिप दे ना पटकन. हो. राजवीर सर, ओ बोनेट उघडताय ना? हो. आपण पण बघतो काय लोचा आहे ते. मिस मयूर, गॅरीला कशा नाही दिसल्या? हा गचके खाते ना जाम. काय ना, स्क्रू लूज झाला होता, बाकी गाडी ओके आहे. है ना, वाटलंच आपल्याला. चल बंद कर. चालेल चल, थँक्यू.
चल उशीर होतो ना गाडी फुल ओके चल हो ओके ना हो ऑफकोर्स